मग साहेब तुम्ही हे कला कशी लाभली तुम्हाला कसं शिकलं तुम्ही? फक्त माझ्या स्वरज्ञानावर ही कला मी सारेगमपासून शिकलेली नाही. मला त्याचा काहीच अभ्यास नाही. फक्त मी ही स्वरज्ञानावरच सगळं चालवतो. केवळ स्वरज्ञान. पेटी बंद करून मीना लावू शकतो. कोण कुठूनही कुठलाही राग जर गायले तर त्याला मी साथ करू शकतो. म्हणजे तुम्ही हार्मोनियमची साथ प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सप्त्यामध्ये, प्रत्येक भजनात, कुठल्याही मोठ्या मोठ्या कार्यक्रमात सप्त्यात मी भजनाची साथ केलेली आहे. कुठलाही राग कोणी गाऊ द्या, मी त्याची साथ करू शकतो. त्यावेळेस असे भजनकरी कोण कोण होते त्यावेळेस? बाहेरगावच्या भजनकऱ्यामध्ये होतो. ज्या गावाला माझी ड्युटी गेली तिथं सप्ताह असला तिथं जायचं गायन करायला. आता ते तुमचं माझनाळ, देवनाळ, आणसरवाडा, गुंजरगा, बेंडगा ह्या ठिकाणी सप्त्याला जातो. तिथं गायन करायचं, वाजवायचं. थांबा थांबा. हा, खरोखरच साहेब खूप सुंदर असं समाजसेवा केलेली आहे संगीताच्या माध्यमातून. आणि त्यांनी ते ड्युटी करत असताना त्यांची ड्युटी ज्या गावाला किंवा कुठल्या शहरामध्ये असो, त्यांनी तो संगीताची आवड होती, त्यांना गायनाचा छंद होता. हार्मोनियम खूप सुंदर वाजवायचे त्यांनी. हा गेलेल्या ठिकाणी त्यांनी ड्युटी करत असताना देखील त्यांनी ते समाजसेवा करण्यात त्यांनी त्या कार्यक्रमात जायचंच. खूप धन्यवाद साहेब तुमचा. आभारी आहे. आमच्या धर्मराजा हलगरा यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं मी स्वागत करतो. हां, या. रामकृष्ण हरी.